नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। परराज्यातील बनावट मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी स्ट्राईक केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात रात्रीतून करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू वाहतूक करणारी 5 वाहने पकडण्यात आली असून 1,05,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गोवा आणि मध्य प्रदेशातून यवतमाळ जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने राळेगाव ते अलीपूर रोडवरील कडमनेर फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री सापळा रचला। या कारवाईत अशोक लेलँडचा 10 चाकी कंटेनर, टाटा योद्धा मालवाहू वाहन आणि किया सेल्टॉस कार अशी 3 वाहने तपासण्यात आली। कंटेनर मध्ये अंड्याच्या कॅरेजच्या आड गोवा व मध्य प्रदेशात तयार केले गेलेली देशी विदेशी दारू लपवून नेली जात होती। या कारवाईत एकूण 683 बॉक्स देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे। मात्र तिन्ही वाहनांचे चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दारू तस्करींचे हे कटकारस्थान यशस्वी होऊ दिले जाणार नाही अशी ग्वाही उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे। भागातल्या इतर बातम्यांसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।